नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 18 सप्टेंबर 2025। माझ्या पाठीमागे जर बघितलं तर हा 14 महिन्यांचा प्लॉट झालेला आपला झेन आंब्याचा। आणि इथे जर बघितलं पाठीमागे तर प्रत्येक आंब्याला 3-3, 4-4 कैऱ्या लागलेल्या आहेत। हा एक छोटासा ब्लॉग बघा। आणि मित्रांनो, तुम्हाला पण जर झेन आंब्याची लागवड करायची असेल, आज बघा 18 सप्टेंबर आहे आणि पूर्ण भारतामध्ये कुठेच आंबे नाही आहेत। आणि आपल्या आंब्यांच्या झाडांवर प्रचंड आंबे लागलेले आहेत, नवीन बहार लागलेला आहे, नवीन सेटिंग होते आहे काही झाडांना, तर ते पण बघा। आणि तुम्हाला जर झेन आंब्याची लागवड करायची असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क साधा। माझा मोबाईल नंबर आहे 83 90 06 90 58। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि आपण महाराष्ट्रातील बरेचसे शेतकरी असे आहेत की त्यांची मुलं किंवा ते नोकरीसाठी बाहेर गेलेले असतात, म्हणजे नाशिक, पुणे, मुंबई किंवा बाहेर पण गेलेले असतात। जर त्यांची शेती, तुमची शेती जर तुम्हाला डेव्हलप करायची असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधा। आणि आता नवरात्री स्पेशल धमाका चालू आहे, ऑफर पण आहे, आपण लावलेले आहेत, शेतकऱ्यांसाठी लावलेले आहेत। कारण शेतकऱ्यांसाठी तर काही कोणी करत नाही, आपण करतोय तर त्याचा लाभ घ्या, फायदा घ्या। ओके, चला व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि फोन उचला आणि कॉल करा। बघा मित्रांनो, हा आपला झेन आंब्याचा प्लॉट आहे। हा 14 महिन्यांचा कंप्लीट झालेला आहे आणि त्याच्या शेजारी हा सदाबहार पेरूचा प्लॉट आहे। त्यालाही वर्षभर पेरूला पेरू असतात। ह्या ठिकाणी जर बघितलं, प्रत्येक झाडाला बघा जबरदस्त कैऱ्या लागलेल्या आहेत। दिवसभर कोणी ना कोणी शेतकरी चालूच असतात। हे बघा, ह्या प्रत्येक झाडांना, हे छोटे छोटे झाड आहेत, गुडघ्या एवढले झाड आहेत आणि या झाडांना आंबे लागलेले आहेत। हे बघा मित्रांनो, आता या ठिकाणी जर बघितलं तर हे शेवटचे झाडं, थोडंसं झूम केलेलं आहे मी, त्यामुळे तुम्हाला सर्वांना दिसेल। तर या सगळ्या झाडांना बघा आंबे दिसत आहेत। आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर नवीन बहार पण तुम्हाला दाखवतो मी। आता बघा, या झाडाला, या शेजारच्या झाडाला हे 2 आंबे तुम्हाला दिसत आहेत आणि त्याच्या शेजारीच हे दुसरं झाड जर बघितलं तर या झाडाला इथे आता या 2 खाली कैऱ्या आणि ह्या वरती 2 कैऱ्या, म्हणजे 4 कैऱ्या आत्ता लागलेल्या सेटिंग होतोय। आणि त्या झाडाला वरती इथे बहार पण लागतोय। त्यामुळे ह्या अशा प्रकारचे हे झेन आंबा आहे, तर याची पण तुम्ही लागवड करू शकता तुमच्या शेतामध्ये। आता बघा, हे शेजारचं झाड, इथे जर खाली बघितलं तर आंबा आहे आणि त्याच्या शेजारच्या झाडाला इथे बघा, इथे या फांदीला बहार लागला आहे, या दुसऱ्या फांदीला पण बहार लागला आहे आणि या तिसऱ्या फांदीला पण बहार लागला आहे। आणि लगेच पालवी फुटते नवीन, हे बघा इथे तर पालवी पण फुटते आणि बहार पण लागतोय। आणि हे शेजारी, हा बघा, आता हा आंबा पिकायला आलेला आहे, तर तुम्ही नक्की आमचा बाग बघायला या। आता हा शेजारचा आंबा बघा, याला बघा फांद्या बघा किती फुटत आहेत, छोटंसं झाड आहे गुडघ्या एवढं। आणि हे त्याच्या शेजारचं झाड, या 3 कैऱ्या आणि इथे ही 4थी कैरी तुम्हाला दिसेल, ही बघा इकडच्या बाजूला, या बघा 4 कैऱ्या। हे इकडं जर बघितलं तर पावसाळ्यामध्ये डंकमाशी असते, फळमाशी म्हणतो आपण तिला, तिच्याने आपले आंबे खराब होऊ नये म्हणून आपण हे असे, याला पण पिशवी असते, म्हणजे वॉटर रेसिस्टन्स असलेली, म्हणजे पाणी पण त्याच्यामधून आतमध्ये जाणार नाही। आता हे छोटंसं झाड आहे आणि या छोट्याशा झाडाला पण 2 कैऱ्या लागलेल्या आहे आणि त्याच्या शेजारच्या झाडाला लगेच नवीन पालवी फुटते। पालवी फुटणार, पालवी फुटून झाली का लगेच बहार लागणार। हे बघा किती मोठा आंबा आहे, दिसायला केशर आंबा आणि खायला हापूस आंब्याची टेस्ट असणारा हा झेन आंबा वर्षातून 2 ते 3 वेळा येतो, म्हणजे आपल्याला उत्पन्न हे चालूच राहतं। आपण जे शाश्वत म्हणतो, तर शाश्वत आपल्याला खरोखर भेटतं का? शाश्वत म्हणजे कालही उत्पन्न चालू होतं, आजही उत्पन्न आहे आणि उद्याही उत्पन्न चालूच राहतं। म्हणजे बाजारभाव कमीत कमी भाव मिळाला तरी चांगलं उत्पन्न मिळतं आणि जास्तीत जास्त भाव मिळाल्यावर तर मग ताणच नाही, टेन्शनच नाही। तर अशा प्रकारची शेती करा तुम्ही सर्वजण। आमची शेती बघायला नक्की या। धन्यवाद।